नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सोपी कोशिंबीर. यासाठी आपण घेतला आहे काकडी एक किसलेली, बीट एक किसलेलं आणि गाजर एक किसलेलं. हे आपण समप्रमाणात घेतलेलं आहे एका वाडग्यामध्ये. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे पुदिन्याची पानं. ही माझ्या घरच्या पुदिन्याची पानं आहेत. ती मी एक एक करून असं एक तर तुम्ही चिरून टाकू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. एक साधारण 10 ते 12 पुदिन्याची पानं आपण टाकत आहोत. पुदिन्याची पानं टाकून झाली की आपण त्याच्यामध्ये फोडणीची तयारी करत आहोत. मी तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आपण टाकत आहोत पहिले. तोपर्यंत इथे आपण मिश्रणामध्ये 1 ते 2 चमचे साखर टाकत आहे. तेल तोपर्यंत तापून होईल. आणि 1 ते 1.5 चमचा आपण शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत. शेंगदाण्याचं कूट टाकून झालेलं आहे. आता आपण फोडणी देत आहोत. फोडणीसाठी पहिलं टाकत आहोत मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकत आहोत जिरे टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मिरची, कढीपत्ता आणि हिंग. मिरची टाकून झालेली आहे. मिरचीचं पोट फोडलेलं आहे, त्यामुळे थोडंसं हलकं तिखटपणा येईल. हिंग टाकलेला आहे. हिंग तुम्ही कोणतंही वापरू शकता. मी वनदेवीचा वापरते. त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता, दही मी तयार ठेवलेलं आहे. दही आपण खायला कोशिंबीर जेव्हा खायला घेऊ त्याच्या आधी 2 मिनटं आपण दही टाकून मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आधी जर का दही टाकलं तर त्याला पाणी सुटतं. आता ही फोडणी आपण त्या मिश्रणामध्ये टाकत आहे आणि मिश्रण मिक्स करून घेत आहे. यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे. आणि हे सगळं मिक्स करून घेत आहे. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारची कोशिंबीर केली तर ती खायला अतिशय हेल्दी असते. सर्व आपले जे फायबर्स आहेत ते पोटात जातात. चवीलाही छान लागतं. आता जेवायच्या आधी आपण जेवायला बसायच्या आधी 2 मिनटं 2 चमचे घट्ट दही आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही घरी बनवलेलं दहीही टाकू शकता, विकत आणलेलं दहीही टाकू शकता. दही जास्त आंबट नसावे. हे मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपली एक हेल्दी सॅलड म्हणू शकता, कोशिंबीर म्हणू शकता, तयार झालेली आहे. ही चवीला अतिशय छान लागते. तुम्ही नक्की करून पहा आणि ही झटपटही होते. अगदी 5 मिनिटात होण्यासारखी कोशिंबीर आहे. अतिशय हेल्दी, दिसायलाही खूप सुंदर दिसते. यामध्ये तुम्ही हवं असल्यास कोथिंबीर पण घालू शकता.